या मंगल दिवशी चिपळूणकरांना काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं. जुने कलाकार आणि नवीन कलाकार यांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण काहीतरी नवीन प्रेझेंट करायचा प्रयत्न केला होता आणि अशीच ही प्रेझेंटेशन लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांनी जास्त संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असंच आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी काय नवीन होतं? यावर्षी आपण गेल्या वर्षीचं काही वेगळीच होती माणसं सगळी, पण यावेळेला करुणा मॅडम होत्या आणि विशेष म्हणजे अनन्याला बोलवलं होतं आपण. अनन्या खेराडे की जी स्टार प्रवाहाला या ठिकाणी जाऊन आलेली म्हणजे सेमीफायनलपर्यंत. खऱ्या अर्थानं चिपळूणवासियांना नाथरी गुरुजी हे नाव हे प्रख्यात आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिल्यानंतर, शाळेमध्ये विद्यार्थी घडवल्यानंतर, कला क्षेत्रामध्ये आपले ज्यांनी अनेक शिष्य घडवले आणि शशिकांतजी मोदी, सुरेशदादा गोवकरे यांच्या शुभस्ते हा सन्मान होत आहे. यानंतर पुढचं जीवन गौरवातील गरीब मुलांसाठी पुण्यामध्ये शिक्षणासाठी वसतिगृह उभारण्यासाठी 5,500 स्क्वेअर फूट जागा 1 कोटी रुपयाला खरेदी केली आहे आणि पुढील काम लवकरच त्याचे सुरू होणार आहे. कुणबी शिक्षण मंडळ चिपळूणसाठी
पुण्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे वधूवर संशोधन केंद्र पुणे, उद्योजक, त्याचप्रमाणे समाजसेवक, हॉस्पिटलमध्ये अन्नदान करणे, गरीब विद्यार्थी शालेय शिक्षणास आर्थिक मदत करणे आणि विविध अनाथ आश्रमामध्ये सामाजिक उपक्रम राबवणे, त्याचप्रमाणे शिवप्रेमी, किल्ले संवर्धन, प्रचार प्रसार कार्यात सहभाग आणि शिवसैनिक बाबासाहेब पुरंदरे यांच्या देखरेखीखाली शिवकार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय विजयसिंग नलावडे ठाणे सर कार्यरत आहेत आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वैशाली सामंत, कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड यांना घेऊन सॅल्यूट आणि सूर उठतले हा अल्बम त्यांचं चालू आहे आणि सांगीतिक क्षेत्रामध्ये एक भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते आहे. संगीत क्षेत्रातला त्यांचा प्रवास आणि उल्लेखनीय कार्य याबद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करायचं आहे. प्रफुल्लजी अहिरे, सूर्यदादा भोगले, त्याचप्रमाणे शशिकांत मोदी, बाबासाहेब खाडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो. आणि पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर अशोक सखाराम सकपाळ. चिपळूणमध्ये वास्तव्याला असणारे, चिपळूणचे सपुत्र असणारे डॉक्टर अशोक सखाराम सकपाळ यांना हा जिद्दीची सवय लागावी, त्यांच्या आर्थिक सक्षम व्हावे या उदात्त हेतून माता रमाई आंबेडकर महिला नागरी पतसंस्था या चिपळूणमध्ये गेली 6 ते 7 वर्ष कार्यरत आहे आणि तिचं काम अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेलं आहे. या पतसंस्थेचे संस्थापक आणि निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सकपाळ यांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याप्रती ऋण व्यक्त करावे म्हणून संस्थेच्या वतीने त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान होतो आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. सर्व पुरस्कारार्थी यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. आणि कार्यक्रम अर्थात एक निमित्त आहे, पण त्याच्या मागची जी अरविंद जोगळे किंवा या पूर्ण चैतन्य आर्टची जी संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे की नवीन जे कलाकार आहेत, जसे आता अनन्य आहे, बरेचसे असे कलाकार आहेत. आमची आता पिढी ठीक आहे, पण 55-55 पुढे आपण गेलेलोच आहोत, पण जे नवीन पिढी आहे यांना कुठेतरी त्यांच्या कलेला वाव मिळावा आणि हे त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट मला वाटतं अरविंद जोगळे आणि त्यांच्या टीमचं आहे. बरेच वर्ष मी त्यांच्या संपर्कात किंवा त्यांच्या सोबत कार्यक्रमाला असतो, पण हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम जो मला म्हणजे जीवन गौरव हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी तुमचा निश्चित खरंच आभारी आहे. पण त्यापेक्षा नवीन कलाकार जे आलेले आहेत त्यांना त्यांनी जे व्यासपीठ दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होईल अशी मी आपल्याला धन्यवाद. आपण पहाटेपासून विठ्ठलाचं रखमाईचं पवित्रचं दर्शन घेतोय. विविध देवळातून आपण जातोय आणि आज संध्याकाळी या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आषाढवाडीचं दुसरं पर्व म्हणजे अरविंद जोगले आणि त्यांची सगळी जी मंडळी आहेत, वाद्यवृंद आहे, कलाकार आहेत, अतिशय भारावलेलं असं वातावरण या ठिकाणी आहे. आपण भीमसेन जोशी असतील, आशाताई असतील, लताजी असतील, कुमारजी असतील, अनेकांची भजनं, अनेकांचे अभंग आपण ऐकतो. आताच जरोडा साहेबांचं सुद्धा भजन आपण आर्य साहेबांनी ते आपण प्रकट केलं. अशी अनेक भजनं, अनेक अभंग आपण नेहमी ऐकत असतो, गात असतो. आपल्या ओठातून सुद्धा ती आपल्या पुढे येत असतात. आणि असं असताना सुद्धा ही जी कलाकार मंडळी आहेत, ज्या कलाकारांचं कौतुक करणं हे सुद्धा आपलं फार परम कर्तव्य ठरतं. कारण शेवटी आपण जी टी व्हीवरती किंवा आपण रेडिओवरती किंवा अन्य ठिकाणी आपण जी गीतं ऐकतो किंवा पाहतो त्याच्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष ती गाणी, जे गाणं आणि ते आपण ऐकणं हे फार वेगळा विषय असतो. आणि त्यामुळे मी अरविंद जोगले त्यांचे मी सौभाग्यवती, त्यांचे सगळे चिरंजीव आमचे मोहिते सर, पवार सर, त्यानंतर बाकी सगळी मंडळी आमचे
चैतन्य आर्ट्सचे सगळे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, कार्यवाह आहेत, त्या सगळ्या मंडळीच्या या ठिकाणी मी कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणि ज्यांचा जीवन गौरव पुरस्कार आज ह्या ठिकाणी आज झाला, ही सगळी मंडळी ज्येष्ठ आहेत. शेवडेबुवा असतील, आमची सगळी ठाण्याची मंडळी असतील, किंवा जोशीबुवा असतील, नासरी गुरुजी असतील, आमचे तालुका मास्तर होते चिपळूणचे, ही सगळी मंडळी जी आहेत, ही मंडळी आयुष्यभर आपला संसार तर केलाच, पण संसाराबरोबरच समाजाचं मी काही देणं लागतो, मग ते शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडेमधले असेल किंवा अन्य काही गोष्टीमध्ये सामाजिक असेल, त्याच्यामध्ये आमचं योगदान हे आम्ही दिलं पाहिजे. ते संपूर्ण आयुष्य त्यांनी ह्या सगळ्या विषयाकरता हे वेचलेलं आहे आणि त्यांचा सत्कार आज ह्या चैतन्य आर्ट्सने केलेला आहे. मी अरविंद जोगले, आमचे निर्मळ सर असतील किंवा बाकी सगळे मंडळी असतील, त्याचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम असं दरवर्षी व्हावा अशी इच्छा ह्या ठिकाणी मी प्रकट करतो. आज या ठिकाणी चिपळूणमध्ये अनेक मान्यवर मंडळी आली होती, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. पत्रकार मंडळी आलेली आहेत, त्यांचे आभार मानतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की नामदेव महाराज म्हणतात की पंढरीनाथा पांडुरंगा त्या कुळाचं आयुष्य अकल्प असू दे, ज्या कुळातून भगवत भक्त जन्माला आले, ते दास माझ्या हरीचे. म्हणजे अशा भक्तांचं रक्षण कर की जे तुझ्याकडे मी मागणं मागतोय, की तुझी जे भक्ती करता आहे त्यांचं आयुष्य अकल्प व्हावे, अशा प्रकारची मागणी त्या पांडुरंगाकडे नामदेव महाराज करतात. यानंतर पुढचा अभंग आपण समोर सादर होत आहे. पांडुरंग नामी सादर करत आहेत. हे जे भजन आहे, पांडुरंग मनामध्ये नामामध्ये गुंतलेले आहेत. पांडुरंगाचे जे ध्यान आहे ते या भजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दास म्हणजे भक्त आणि देवाला नाटकी असं म्हटलेलं आहे. नाटकी याचा अर्थ आपण जो अर्थ घेतो तो नाटकी नाही, नाटकी याचा अर्थ आहे चाणाक्ष. भक्ताला तत्पर, भक्ताच्या मदतीसाठी तत्पर धावणारा असा तो भगवंत आहे आणि त्या भगवंताला नाटकी हा शब्द वापरलेला आहे. आणि हेच भजन आपल्या समोर सादर करत आहे. सौ करून आपण दिलेत, काय नेमकं वाटतं त्याबद्दल? जीवनगौरव पुरस्कार अशासाठीच आणि सिलेक्टेड लोकांनी दिले, ते एवढ्यासाठीच दिलं होतं की त्यांचं या चिपळूणमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी पुष्कळ असं योगदान होतं की जे सगळ्यांनाच माहिती नव्हतं. आणि ते कुठेतरी आमच्या मनात असं रुकरुकत होतं की त्या कुठेतरी त्याला असं वाट मिळाली पाहिजे किंवा त्यांना ती जाण चिपळूण करणं झाली पाहिजे. याच्यासाठी या सिलेक्टेड लोकांना आपण हे जीवनगौरव पुरस्कार दिले आणि हे आपण देणार होतो याच्याही पुढे. आकल्प आयुष्य भावेत
संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. आपल्या आयुष्य भावे दया सर, आपण या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं निवेदन केलेलं आहे. एकंदरीत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि आजच्या एकंदरीत प्रतिसादाबद्दल काय सांगाल? कार्यक्रमाचं नियोजन जे आहे, आयोजन जे आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद जोगळे हे अत्यंत नेटकेपणानं करत असतात आणि एक आदर्शवत कार्यक्रम चिपळूणकरांना पाहायला मिळावा हा त्या पाठीमागचा हेतू आहे. दुसरी गोष्ट, जे उगवते तारे आहेत, जे चांगले कलाकार आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत आणि ते घडले पाहिजेत हा त्या पाठीमागचा हेतू आहे. जोपर्यंत ही पिढी पाठची जी आहे ती त्यांना सपोर्ट करते किंवा मार्गदर्शन करते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन पिढीसुद्धा त्याच स्टेजवरती चांगल्या पद्धतीनं घडली पाहिजे हा त्या पाठीमागचा एक चांगला उदात्त हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं.